प्रेक्षकांची आवडती जोडी जी आपल्याला सिरियलमधून भेटलेली आहे, सिनेमातूनही भेटलेली आहे, नाटकात मात्र ही जोडी कधी येणार याची वाट त्यांचे चाहते पाहत होते आणि फायनली त्यांनी ठरवलेलं आहे की डोंट वरी बी हॅपी, आम्ही येणार आहोत रंगमंचावर आणि उमेश आणि स्पृहा आता नाटकातून आपल्या भेटीला येत आहेत आणि स्टेजवरच गाठलंय तुम्हाला दोघांना. फायनली हे घडलेलं आहे, तुम्ही वेळ दिलेला आहे म्हणजे. फायनली आम्ही पूर्ण वेळ दिलेला आहे. गेलं जवळपास महिनाभर आम्ही आता या नाटकाच्या प्रोसेसमध्ये आहोत आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत या नाटकाबद्दल. कारण फारच कमाल स्क्रिप्ट आहे नाटकाचं आणि ओव्हरऑल टीम फॅब्युलस आहे, त्याच्यामुळे खूप मजा आहे. मजा तर येणारच आहे. आणि उमेश, कसा वेळ काढलास आता या नाटकासाठी? कारण तू स्टेजवर आता खूप दिवसांनी येतोयस नाटक घेऊन. जर एखादी गोष्ट आवडली ना की त्याच्यासाठी वेळ काढला जातोच. आणि ऐका ऐका, दिग्दर्शकांनी ऐका, निर्मात्यांनी ऐका, उमेश कामत असं म्हणतोय. आणि खरंच आहे ते. आणि मला असंच आवडतं की वेळ आपण जी कमिटमेंट करतो त्याला पूर्ण वेळ द्यायला पाहिजे आणि पूर्ण न्याय द्यायला पाहिजे. सो त्यामुळे मी खरं सांगू तर मी जून महिन्यापासून अनेक स्क्रिप्ट्स वाचतो आहे. खूप स्क्रिप्ट्स वाचल्या आहेत मी. पण मला हे नाटक का करावं असं वाटलं, कारण हे आत्ताचं आहे, आत्ताच्या काळातलं आहे. म्हणजे नाटक करायचं खूप दिवसापासून मनात होतं. अगदीच होतं. म्हणजे आमची सीरियल संपली, सीरियल संपल्यानं एका लग्नाची तिसरी गोष्ट संपल्या मी फिल्म्स करायला लागलो. आम्हीच लगेच पीजी फिल्म केली, त्याच्यानंतर बाळकडू, आता एक येईल फिल्म, त्याचंही शूटिंग, असे सतत मी 3 फिल्म्स लाईनीत केल्या आणि मग कुठेतरी मी थिएटर मिस करत होतो. सो कुठेतरी चालू झालं की आता फिल्म्स नंतर काहीतरी करायला पाहिजे थिएटरमध्ये, पण चांगलं मिळालं तरच करायचं हेही ठरवलं होतं. आणि सुदैवाने मला ही स्क्रिप्ट मिळाली आणि त्यामुळेच मी ठरवलं की आता पूर्ण वेळ ह्याला द्यायचा, बाकी काहीही करायचं नाही. सो मी पूर्ण वेळ दिलेला आहे आणि आमच्या मनासारख्या गोष्टी घडत आहेत, त्याचा एक वेगळा आनंद आहे. कारण कुठेतरी ना मला असं वाटतं, एक कलाकार म्हणून किंवा आता आमची एक जोडी म्हणून आमच्यावर एक जबाबदारी आहे की प्रेक्षकांना चांगलं काहीतरी देण्याची. जेव्हा तुम्हाला एक जोडी म्हणून किंवा कलाकार म्हणून प्रेक्षकांनी पसंती दिलेली असते, सिरियलमधनं असो किंवा फिल्ममधनं असो, कुठल्याही माध्यमातनं असो, एकदा पसंती जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्यामध्ये फ्री असता की तुम्ही काय करायचं ते करू शकता. पण एकदा लोकांना आवडतंय, लोकं तुम्हाला रिस्पॉन्ड करतायत, लोकं येत आहेत तुमची कलाकृती पाहायला, हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा मला असं वाटतं की ती जबाबदारी असते की यापुढे जे मी काम करीन ते चांगलंच करीन आणि ते लोकांचं करमणूक होईल किंवा त्यांना काहीतरी एक अनुभव तरी आम्ही देऊ शकू, हा आमचा प्रयत्न असतो. आणि माझ्या मते ह्या कलाकृतीतनं तो नक्कीच पूर्ण होईल. गोखले म्हणजे ज्यांना मी तो कुत्रा दिलाय ना ते. कुत्रा हे, कुत्रा ना? स्नफ, स्नफ, कुत्रा स्नफ. शट अप अक्षय, शट अप. तुला ना रागच होता त्याचा आणि तू दिला बिला काही नाहीयेस, तू विकलायस, तोही OLX वर. काय? हो, आता येता येता मी सहज चेक करत होते OLX, तर पेट सेक्शन मध्ये याने स्नफचा फोटो टाकलाय आणि किंमत लावली अरे 15,000 रुपये. तू स्नफला बेचलास? हा? एक मिनिट, कुत्र्यामध्ये इन्व्हेस्ट करतोस तू? अरे, commodity आहे का तो? यार, shut up. आणि तुम्ही दोघं एकत्र हे नाटक करणार हे कधी ठरलं? म्हणजे अद्वैतनी हे ठरवलं का तुम्ही दोघांनी एकत्र त्याला सांगितलं की नाही आता हे आम्हीच करणार, किंवा काय झालं? तर कशी ती सुरुवात झाली याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. गोष्टी जुळून आल्या असं म्हणू शकतो आपण. कारण उमेशने इंडिव्हिज्युअली स्क्रिप्ट वाचली होती, मला मंगेश कदमांनी फोन केला की एक छान स्क्रिप्ट आहे, तू वाचून बघ. तेव्हा मी इथे नव्हते, मी ऑस्ट्रेलियात होते आणि मी ते जेव्हा वाचलं तेव्हा मला तू ते वर्ल्ड टूरवर जात असते सदनवन्न नाही जो पण मी त्या वर्ल्ड टूरवरती ऑस्ट्रेलियात मी जेव्हा होते तेव्हा मला त्यांचा फोन आला होता आणि तेव्हा मी हे पहिल्यांदा वाचलं आणि मला खूप आवडलं. आणि फॉर्च्युनेटली असं झालं की अरे इतकं छान काहीतरी आहे आणि त्याच्यात उमेशच आहे. सो काय म्हणतो आपण त्याला, सो चेरी ऑन द केक असं काहीतरी ते इट वॉज फॉर मी. सो मला खूप मजा आली आणि ओव्हरऑल ह्या नाटकाची जी जे टेक्स्चर आहे किंवा ती जी पद्धत आहे किंवा अद्वैतच्या डिरेक्शनची जी पद्धत आहे त्याच्यातनं खूप चांगली गोष्ट आहे की तो माझ्याबरोबर आहे या सगळ्यामध्ये. कारण ते जे गिव्ह अँड टेक आहे ते नव्या कुणाबरोबर तरी पुन्हा करण्यासाठी खूप वेळ जातो कदाचित, किंवा ते ट्युनिंग डेव्हलप व्हायला सुद्धा मे बी वेळ लागू शकतो. सो आमच्या बाबतीत तो प्रश्न नव्हता. त्यामुळे खूप सोप्या झाल्या गोष्टी ज्या या नाटकासाठी खूप गरजेच्या होत्या. कारण जे काही आहे ते एकतर रिअल टाईम घडतं आहे, सगळं आत्ताचं आहे, सगळं एकावर एक टपाटप गोष्टी होत आहेत आणि समहाव ते रिलेट होणारं नाटक आहे. सो ते आम्ही जितक्या खरेपणाने करू तितकं ते लोकांना त्यांचं नाटक वाटणार आहे किंवा त्यांची गोष्ट वाटणार आहे. सो त्याच्यासाठी आमचं ट्युनिंग चांगलं असणं फार गरजेचं होतं ॲज अ जोडी किंवा ॲज अ कपल. सो मला असं वाटतं की ते फॉर्च्युनेटली सगळंच जुळून आलं. अक्षय, मी दिवसभर विचार केला की का आहे मी स्ट्रेसमध्ये.
व्हेरी गुड. सांग पटापट तुझ्या स्ट्रेसची कारणं सांग, आपण सगळी नष्ट करून टाकू. अक्षय, मी स्ट्रेसमध्ये आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तू. मी हो अरे, मी दिवसभर विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की तूच आहेस ज्याच्यामुळे आय एम स्ट्रेस. एक खास प्रश्न तुम्हाला. हां, तर डोंट वरी बी हॅपी हे तुम्ही स्वतःला सांगताय, एकमेकांना सांगताय का प्रेक्षकांना सांगताय? नाटक कशाबद्दल बोलताय ते आता सांगणार आहात का? ओके, तू सगळंच तुझंच प्रश्नामध्येच उत्तर दिलंय. हे आम्ही स्वतःला सांगतोय, प्रेक्षकांना सांगतोय आणि हेच आमच्या नाटकाचं म्हणणं आहे की डोंट वरी बी हॅपी. ओके, मला प्रश्नातच उत्तर होतं म्हणजे. See, तू किती चांगली आहेस यार निलिमा. तू तू इतकी चांगली आहेस की आम्ही इतका प्रयत्न करतो की घुमून फिरवून विषयावर यायचं नाही, तरी तू विषयावर आम्हाला आणतेस. तो आम्ही सुद्धा तेच सांगतोय तुला की आमचा विषय आमच्या नावातच आहे. डोंट वरी बी हॅपी. आमचं रादर आमची जी कॅरेक्टर्स आहेत अक्षय आणि प्रणोती, ते कॅरेक्टर्स एकमेकांना सांगता आहेत. हे एका वाक्यात उत्तर झालं. आता स्पष्टीकरण. हां, सविस्तर सांगतो. अक्षय सांगतोय प्रणोतीला डोंट वरी बी हॅपी. आणि प्रणोती सेम सांगते, अक्षय डोंट वरी बी हॅपी. कॉमर्सला होतात का? तेच वाक्य 10 वेळा फिरवून फिरवून सांगायचं का? आणि त्याचबरोबर ते ऐकून अक्षय आणि प्रणोती जेव्हा एकमेकांना सांगतायत डोंट वरी बी हॅपी, ते ऐकतोय उमेश आणि ते ऐकते स्पृहा. मग उमेश स्पृहाला सांगतो की डोंट वरी बी हॅपी. मग स्पृहा उमेशला सांगते थोडक्यात असं हे यांनी आपल्याला सिरियलमधून, सिनेमातून प्रेक्षकांना असंच गंडवलेलं आहे आणि आता स्टेजवरही ते असंच करणार आहेत. त्यामुळे मी किती प्रश्न विचारले तरी ते काही सांगायला तयार नाही आहेत. नाटक बघायलाच पाहिजेच आहे, नाटक बघायलाच तर हवं आहे. पण आता अद्वैत आहे, मिहीर आहे, ती जोडी एक त्यांची जमलेली आहे, जशी तुमची जोडी एक हिट आहे. तर ही जोडी एकत्र आली आणि त्यांनी एक नवीन नाटक घेऊन आलं, तेव्हा ही टीम कशी रंगली? अरे फारच कमाल. म्हणजे अद्वैतला मी खूप वर्षांपासून ओळखते, कारण इंटर कॉलेजेटपासून आमची ओळख आहे. पण त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मला आधी कधीच मिळालेली नव्हती आणि तो एक्सलंट आहे डिरेक्टर म्हणून. आणि मिहीर तर नाटकात कामसुद्धा करतोय आमच्याबरोबर आणि फार कमाल मजा येते, कारण ही सुद्धा पहिल्यांदाच आमच्या साठी ही गोष्ट आहे की मिहीर बरोबर आम्ही पहिल्यांदा काम केलेलं नाहीये. अरे पण साला तू तर खूप खुश असशील ना रे स्नफला घरातून काढल्यापासून. हा अरे स्नफ काय स्नफ, प्रणोती घरात नाहीये. कुत्रा म्हण कुत्रा. या नागड्या कुत्राला कुत्रा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? म्हण कुत्रा. कुत्रा मोठ्यांना म्हण कुत्रा. कुत्रा कुत्रा साला. कुत्रा साला. हा 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 हा. आता कानात कुठल्याही कुत्र्याचे भुंकण्याचे आवाज येत नाहीये. घरभर केस पसरलेले नाहीयेत, वास नाहीये. आता कुठे हे घर घर वाटतंय यार. आणि आता हे असंच राहणार. बरं झालं गेला कुत्रा साला. स्नफ. अरे स्नफ काय, कुत्रा म्हण कुत्रा. अरे स्नफ. अरे कुत्रा म्हण. लेखक नाटकात असण्याचे फायदे असतात का तोटे? म्हणजे तो म्हणत नाही ना की नाही हे वाक्य राहिलं वगैरे. नाही नाही, ॲज फार ॲज मिहीर इज कन्सर्न्ड असं काहीच होत नाही. त्याचे फायदेच फायदे आहेत. मुळात तो इथे आमच्यासोबत असलेले आमचे मूड्स किंवा रिॲक्शन्स किंवा जे काही जी छोट्या छोट्या क्वेरीज निघतात की यार हे असं घ्यायला हवं होतं का, हे असं असतं तर काय झालं असतं, जे लेखकाला अभिप्रेत असेल. सो हे इमिजिएटली आम्हाला त्याच्याशी बोलता येतं आणि तो एवढा ओपन आहे सगळ्याच बाबतीमध्ये की तो खूप एक तर वेलकमिंग आहे की चांगले काही चेंजेस समजा सुचले, काही जागा सुचल्या, सो तो असं कधीच म्हणत नाही की हे माझ्या स्क्रिप्टमध्ये नव्हतं आणि हे नाही करायचं. इनफॅक्ट तो आणखीन गोष्टी त्याच्यात इनपुट्स देत असतो, सतत काहीतरी काहीतरी त्याला सुचत असतं ते तो सांगत असतो. सो ओव्हरऑल जी प्रोसेस असते नाटकाची, जी तालीम आपण म्हणतो, ती आम्ही खूप एन्जॉय करतोय. अद्वैतमुळे काय, मिहीरमुळे काय, सगळ्याच टीममुळे. उमेश काय सांगशील? हे बघ मी खरं खूप सांगेन. दिवस तू जे शोधत होतास ते तुला आता मिळालंय का? आणि आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तू नीट देणार आहेस का? अगं, मी नीटच देतो तुझ्या प्रत्येक प्रश्न. हिंमत आहे का मला नीट न देऊन? आत्तापर्यंत तालमीत तरी लेखक आमच्याबरोबर ॲक्टर आहे, त्याचा फायदाच होतोय. पुढच्या प्रयोगांचं मला माहीत नाही. संभाव्य धोका. पण फ्रँकली ज्या पद्धतीचा मिहीर आहे ते बघताना खरंच वाटतं की नक्कीच फायदा होईल. कुठेही आम्ही चुकणार नाही असं आम्हाला वाटतं की तो लगेच कोणीतरी आपल्याबरोबर असेल जो आपल्याला नीट करेल किंवा प्रश्न विचारायचे असतील तर त्याला लगेच विचारता येतील. मिहीरचं मला सगळ्यात आवडलं काय, आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, तो आत्ताही तू त्याला सांगितलंस ना की हा सीन जरा काहीतरी मला कमी वाटतंय, तर तो सगळा नवीन सीन लिहायला आता बसू शकतो. काही दिवसांवर नाटक आलं आहे, त्यांनी आत्तापर्यंत आमचे इतके चेंजेस झाले आहेत, पण प्रत्येक वेळेला तो आता माझं लिहून झालं आहे, आता तुम्ही बघा काय ते, असं त्याचा कधीच ॲप्रोच नव्हता, जो खूपच चांगला आहे. तसंच अद्वैतच्या बाबतीतसुद्धा मला आवडलं की त्यांनी त्याच्या डोक्यात नाटक असेल तरीसुद्धा आम्ही जे काही सांगतोय त्याच्यासाठी तो खूप ओपन आहे.
तो तिथल्या तिथे गोष्टी बदलतो, करून बघतो आहोत. आणि माझ्या ते तीच ना सगळ्यात मजा असते तालमीची, कारण आम्हाला माहीत नाही काय घडणार आहे खरं सांगायचं तर. स्क्रिप्ट जरी आमच्या हातात असेल, आम्हाला प्रत्येकजण आपापल्या डोक्याने विचार करतोय आणि आता आम्ही कुठेतरी त्याला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आता चुकतो आहोत, आम्ही काहीतरी प्रयत्न करतो आहोत. पण एक कॉन्फिडन्स नक्की आहे की अल्टिमेटली जे काही बाहेर येईल ते नक्कीच छान येईल. त्याचा कॉन्फिडन्स आम्हाला आहे. ते कसं दिसणार आहे आम्हाला माहिती नाही आहे. आणि एवढं पण सांगेन की माझा आधीचा अनुभव बघता की प्रेक्षकसुद्धा खूप कारणीभूत असतात प्रयोग अजून रंगवण्यासाठी किंवा नवीन एक प्रयोगाला आकार देण्यासाठी. सो आम्हीसुद्धा तितकेच उत्सुक आहोत की आत्ता आमची ही तयारी आमची जोरदार चालू आहे. पण प्रयोग सुरू झाल्यानंतर अजून त्याला वेगळा आकार येईल. तुमच्या दोघांकडे जेव्हा प्रेक्षक बघतात तेव्हा कुठेतरी एक नक्कीच एक यूथ आयकॉन म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. एक जोडी नेहमीच तशी यशस्वी ठरलेली आहे आणि आता जेव्हा या नाटकातही जसं अद्वैतनी सांगितलं की कुठेतरी आपल्या तरुणांचेच प्रश्न यातून समोर येणार आहेत, तर नाटक निवडतानाही असं काही विचार होता का? काय म्हणजे कशा पद्धतीने ही निवड होती? खरं सांगू, मला ना जुनी नाटकं करायला नाही आवडत. हा खूप काही लोकांना फार वाईट वाटेल अशा पद्धतीचं स्टेटमेंट. याचा अर्थ जुनी नाटकं वाईट आहेत असं नाही. खूप छान नाटकं आहेत. मी सेकंड प्रायोरिटी देतो जुनी नाटकं, कारण त्यांनी ती केलेली आहे. तर आपण जर सतत जुनीच नाटकं करत राहिलो ना तर नवीन काही छान घडणार नाही असं मला वाटतं. आजचे प्रश्न जास्त तुला महत्त्वाचे वाटतात? ॲब्सल्युटली. आणि ते तितकेच महत्त्वाचे आहेत आणि त्याच ताकदीने ते लोकांसमोर उभे राहिले पाहिजेत. आणि ती ताकद आहे तरुणांमध्ये. माझ्या मते ती जर ताकद आपण जर फक्त चांगलं जुनंच आहे असं म्हणून फक्त जुनंच करत राहिलो ना तर नवीनला काही प्लॅटफॉर्म मिळणार नाही. सो मी कटाक्षाने हाच प्रयत्न करतो की नवीन काहीतरी करू, नवीन येऊ दे. चुकेल, नाही वर्क होणार, पण 4 गोष्टींमधल्या 2 गोष्टी तरी वर्क होतील, ज्या खूप काहीतरी वेगळं पुढच्या लोकांसाठी काहीतरी एक चांगलं, अरे हे चांगलं काहीतरी होऊन गेलं होतं त्या काळात असं म्हणतात. कुठेतरी सेफ खेळण्यापेक्षा नवीन दिग्दर्शक आणि नवीन लेखकांवर तो विश्वास ठेवणं तुमच्यासारख्या कलाकारांनी हेही अर्थात खूप महत्त्वाचं आहे. ॲब्सल्युटली. सो मला म्हणून आणि मला वाटतं तेच आहे. आणि अगदी तू करेक्ट म्हणालीस की हा प्रश्न खरंच आत्ताचा आहे. आणि बरं आत्ताचं आहे म्हणजे फक्त हे यंग जनरेशनचं नाटक आहे तर असं नाही आहे. ह्याच्यात मोठ्यांचेही मुद्दे मांडलेले आहेत तितक्याच प्रकर्षाने, पण मेन मुद्दा नक्कीच यंग जनरेशनचा आहे. सध्याचा जो स्ट्रेस आहे, सध्याची जी लाईफस्टाईल आहे किंवा अजून खूप काही प्रॉब्लेम्स नाही, आहेत. मला असं वाटतं की जो एक इंडिव्हिज्युअलिझम आहे ना आत्ताचा, की प्रत्येकजण फक्त आपलं 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 एवढंच बघतोय आणि त्याच्यातनं खूप कॉम्प्लेक्सिटी, म्हणजे आपण ऑलरेडी ते कॉम्प्लेक्स करून ठेवलं आहे सगळं. सो ह्यामधनं प्रत्येक माणूस जातोय, बी एट आपल्या वयाची किंवा आपल्या जनरेशनची मुलं किंवा आपल्यापेक्षा मोठ्या जनरेशनमधली माणसं, हे सगळेजणं फेस करतात. असं नाही आहे की हे फक्त ठराविक वयोगटाचं नाटक आहे. आणि ती याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मी तेच म्हटलं की रिलेट करू शकणं त्याच्याशी हे प्रेक्षकांना फार सोपं जाणार आहे या नाटकातनं. आणि असं वाटणार आहे की हे आपण आपल्या घरात पाहिलं आहे किंवा हे आपण आपल्या आसपास पाहिलं आहे, किंवा हा एक अलार्मिंग सिग्नल पण आहे की बापरे हे असं होऊ शकतं आपल्याबरोबर सुद्धा कदाचित. सो लेट्स वेकअप. आत्ता हीच वेळ जागा व्हायची आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती आमच्या नाटकाची. I was just flirting. I did not mean any of those messages. खरी गंमत तर पुढेच आहे. काय तिला ना इंग्लिश येत नव्हतं आणि मला इंडोनेशियन भाषा, म्हणून आम्ही गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने चॅट करायचो. हो यु नो, वेगळी भाषा शिकायला मिळाली. वाव, हे बघा, इश लुगनेश इंडोनेशियन. हे जर्मन आहे. हा 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 हे जर्मन आहे. हा सिया तेडा बेराबॉ, म्हणजे आय एम नॉट लाईंग, मी खरं सांगतोय, हे इंडोनेशियन आहे. किती भाषा शिकून झाल्या अशा? हा, इंडोनेशियन, जर्मन, चायनीज, जॅपनीज. आणि नेमका कसला कंटाळा आला होता, स्वतःच्या भाषेचा का बायकोचा? जसं आमचं नाव आहे नाटकाचं की डोंट वरी बी हॅपी, सो त्यामुळे आपोआप एक स्माईल येतं आपल्या चेहऱ्यावरती. सो जरी हा कितीही कॉम्प्लिकेटेड मुद्दा असला किंवा जरी हा कितीही आत्ताचा आणि ग्रेव्ह अशी ही समस्या असली तरीसुद्धा नाटकाची ट्रीटमेंट अशी नाही आहे अजिबात. सो तेही आहे की खूप लाईट पद्धतीने, खूप सोप्या भाषेत हे नाटक बोलतं तुमच्याशी. सो असं नाही की काहीतरी प्रश्न आहे म्हणजे गंभीर आणि अंगावर येईल असं भयानक काहीतरी, असं काही नाही आहे. खूप घरात प्रत्येकाच्या होईल असं अशी गोष्ट आहे. फायनली तुम्ही मला सांगितलं काहीतरी, त्यामुळे आता मी डोंट वरी बी हॅपी असं स्वतःला म्हणेन. थँक्यू सो मच. आणि या पहिल्या तुमच्या एकत्र नाटकासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.
अद्वैत दादरकर आणि मिहिर राजदा दिग्दर्शक लेखकाची ही जोडी पुन्हा एकदा आपल्या भेटीला येते डोंट वरी बी हॅपी या नाटकाच्या निमित्तानं. सेटवर तालमीवरच त्यांना मी गाठलेलं आहे. अद्वैत आणि मिहिर, काय पुन्हा एकदा यशस्वी नवीन नाटक? यशस्वी काही नाही ते आता ऑडियन्सला ठरवू दे. पहिला प्रयोग होऊ दे. कारण आत्ता आम्ही खूप टेन्शनमध्ये आहोत खरं तर. मिहिरने मुळात हे नाटक गोष्ट तशी गमतीची झाल्यानंतर जेव्हा मला प्लॉट ऐकवला तेव्हाच मी म्हटलं की मिहिर हे नाटक खूप महत्त्वाचं नाटक आहे आणि खूप कंटेम्पररी नाटक आहे. आणि आम्ही दोघंही कुठेही अशा स्वभावाचे नाही की गोष्ट नंतर काहीतरी हिट द्यायला पाहिजे, हिटपेक्षा काहीतरी चांगलं द्यायला पाहिजे या हेतूने आणि या भावनेनेच आम्ही दोघंजण हे नाटक करण्याचा प्रयत्न करतो आहे. सो मला असं वाटतं नाटकाचा विषय किंवा कंटेंट याबद्दल मिहिर माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. मला फक्त एवढंच सांगायचं की हे नाटक खूप महत्त्वाचं आहे आणि खूप कंटेम्पररी आहे. म्हणजे ते सक्सेसफुल आहे का किंवा ते खूप धमाल आहे का, ते खूप एंटरटेनिंग आहे का, ह्याच्यापेक्षा ते खूप इम्पॉर्टंट प्ले आहे. म्हणजे आत्ता मराठी रंगभूमीवर एक अशा पद्धतीचं कंटेम्पररी नाटक येण्याचं, खूप आजच्या काळातलं आजच्या तरुणांचं नाटक येण्याची जी गरज होती ते मला वाटतं खूप महत्त्वाचं नाटक मिहिरने लिहिलं आहे. प्रत्येक नवऱ्यात एक छुपा पुरुष दडलेला असतो आणि त्या छुप्या पुरुषाशी ओळख करून घ्यायची असेल ना तर नवऱ्याच्या मोबाईल मध्ये डोकवून पाहावं लागतं. कुठून आणतेस ग या फिलॉसॉफीज? नाहीये माझ्यात कोणी छुपा पुरुष वगैरे. माझा त्या बाईशी काहीही संबंध नाहीये. कुठली बायको आपल्या नवऱ्याचं सिक्रेट लाईफ का सहन करेल? मी काही बोललो तरी मीच चुकीचा, काही नाही बोललो तरी मीच तू चुकीचा. टोमणे काय मारतोस? तू ऍक्सेप्ट कर ना तू ओके, चुकलाय. अगं पण कमिटमेंट मोडेल असं काही वागलेलं नाहीये. Arguing करू नाही नाही नाही, ठीक आहे, मी सॉरी, मी चुकलो, मीच चुकलो. उमेश आणि स्पृहा यशस्वी लोकप्रिय जोडी तू घेऊन आलेला आहेस या रंगमंचावर. कारण आम्ही त्यांना सिरियलमध्ये पाहिलं, सिनेमात पाहिलं, पण रंगमंचावर ही जोडी कधी येणार याची वाट नक्कीच प्रेक्षक बघत होते आणि तू दोघांना खेचून आणलंस आणि त्यांच्या डेट पण मिळाल्या तुला. त्यांच्या डेट्स मिळाल्या, यावेळेला माझ्या डेट्सचाच प्रॉब्लेम होता जास्त. सो मला वाटतं नाटकाबद्दल जास्त चांगलं मिहिर बोलेल, ते मिहिरला बोलू. नाही काही. जसं अद्वैतने सांगितलं की खूप कंटेम्पररी विषय आहे. तर आपण बाहेर म्हणजे एव्हरीबडी वर्क्स आउटसाईड, तर ते बाहेर काम करताना बाहेरची जी बोज आहे ते आपण घरी घेऊन येतो. ते मग रिलेशनशिप्सवर कसे ते अफेक्ट करतात. सो हाऊ लाईफ्स हॅव इंटरवुवन्ड, वी हॅव नॉट ड्रॉन अ लाईन की हे घरच्या आत आल्यानंतर आपल्याला कशी काय बाहेरची गोष्ट बाहेरच ठेवावी लागते. अँड हाव थिंग्स हॅव रुइंड the relationships and how we need to grow above this situation. तर we've tried to explore and crack the plot around this theme. So let's see, fingers crossed की कसं काय लोकांना आवडतं की नाही. आम्ही खूप मेहनत घेतली आहे. एक वर्ष more than a year me and Advait have been working on the script, so fingers crossed. तुमचं नाटकाचं नाव ही डोंट वरी बी हॅपी. तर हे कुठेतरी तुम्ही सांगू पाहताय का प्रेक्षकांना? आणि हे मोटिवेट करण्याचाच हा जो तरुणांचा प्रयत्न असतो किंवा कुठल्याही वयाच्या माणसाचा सध्याचा जो प्रयत्न आहे, वी आर हँडलिंग विथ स्ट्रेस, तर या स्ट्रेसशी रिलेटेडच हे कुठेतरी सगळं जुळून आलंय का? ऑफकोर्स म्हणजे मुद्दाम म्हणजे कसं आहे की कुठेही मिहिरच्या लिखाणातलं मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे कुठेही प्रीची नाही आहे, असा मुद्दामून संदेश दिल्यासारखं कुठेही नाही आहे. सो त्या रिलेशनशिपमधून अनफोल्ड होत 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 आपल्याला तो मेसेज पोचतो. आणि जसं म्हणाला ते की अबाव द सिच्युएशन जाण्याचा जो प्रकार आहे तो या नाटकात आपल्याला ते कसे कोपअप करतात स्ट्रेसची, हाच सगळा त्यांची धडपड आणि तोच कॉन्फ्लिक्ट आहे या नाटकाचा. सो स्ट्रेस जरी हा मेन विषय असला तरी नाटक प्रेक्षकांना बघताना स्ट्रेस देणारं नाही आहे. त्यामुळे सो त्याच्यातून कसा मार्ग काढता येईल अशा पद्धतीचा संदेश किंवा मेसेज आहे. पण तो असा कुठेही प्रचार की संदेश नाही, तर त्या गोष्टीमधून आपोआप येणारा संदेश मला असं इतकं. वाटतं की तुमच्या जोडीचं हेच वैशिष्ट्य आहे की तुम्ही हसत खेळत नातेसंबंधांची गोडी आणि त्यातले तणाव बाहेर आणता. जसं गोष्ट तशी गमतीची हे नाटक अगदी त्याचं एक उत्तम उदाहरण होतं. आणि आता ही जोडीची गोष्ट आहे आणि जोडीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन पण असू शकतात, गोडीही असते तितकीच आणि अर्थात पाहायची उत्सुकताही तेवढीच वाढलेली आहे. त्यामुळे कुठेतरी लेयर पहिला तोच ठेवून की एक हसत खेळत हलका फुलक्या पद्धतीने सांगायचं, तसंच ठरवलं? हो हो, अगदी तसंच ठरवलंय. पण एवढंच सांगायचं आहे की गोष्ट तशी गमतीची चा जनरेशन गॅप हा विषय एक फील गुड कॅटेगरीतलं नाटक, हे अगदी फील गुड कॅटेगरीतलं नाटक नाही, तर हे खूप बोचणारं आहे थोडंसं, हे खूप रिलेट होणार आहे आणि हे प्रत्येकाने फेस केलेलं कुठेतरी आपण आपल्या जवळची कॅरेक्टर्स इकडे बघतोय असं आहे. सो हे फील गुड नसून हे मुद्दामून उलट जरा टोचायला केलेलं नाटक आहे. तरुण पिढी काय पद्धतीचं जगतायत आत्ता किंवा
काय त्यांची लाईफस्टाईल आहे, ते कसे संघर्ष करतायत आयुष्यात, हे सगळं बघायला आवडेल म्हणून त्या पिढीलाही हे नाटक आवडेल आणि तरुणांना हे अत्यंत रिलेट होईल म्हणून हे तरुणांनाही आवडेल. सो मला असं वाटतं खूप मोठा एज ग्रुप हे नाटक कव्हर करते. सो जास्तीत जास्त लोकांनी हे नाटक येऊन बघा अशी माझी मनापासून इच्छा आहे. तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू सो मच. थँक्यू. शुभेच्छा.